शक्तीपीठ मार्गाची सुरुवात सेवाग्राम मधून होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार आहे। दरम्यान शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा विकास होईल अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात काहीसा विरोध केला जातोय। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग ग्रोथ इंजिन असल्याचं देखील फडणवीस म्हणाले। ग्रामविकासाच्या माध्यमातून 14,000 किलोमीटरचे रस्ते बांधणार तर रस्त्यांबाबत मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा महामार्ग आहे, जो सुरुवात जरी नागपूरहून होत असली तरी त्याची खरी सुरुवात ही वर्धेहून होणार आहे, सेवाग्रामवरनं होणार आहे। कारण समृद्धी महामार्गावरनं तो सुरू होतोय, सेवाग्रामवरनं। याच्यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधनं या ठिकाणी हा रस्ता जाणार आहे। याच्यामध्ये जी प्रमुख शक्तीपीठ आहेत, माहूर असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, अंबाजोगाई असेल, त्यानंतर औंढ्या नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, हे प्रमुख स्थळ जोडणार आहोत। पण मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा वेगानं आर्थिक आणि औद्योगिक विकास होणार आहे। त्याकरता हा महामार्ग महत्त्वाचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।